थोडंसं अचानक आपल्याला आमंत्रित केलं आणि त्रास दिला, पण सगळ्यांना धन्यवाद देतो। ऐन वेळेला निरोप देऊन सुद्धा तुम्ही तुमची गैरसोय झाली असेल तरी देखील तुम्ही आलात, त्याच्याबद्दल धन्यवाद देतो। दोन विषयांसाठी मी आज जरा थोडंसं घाईघाईने तुम्हाला बोलवलं, कारण एकूण राज्यामध्ये आपण बघाल तर निवडणुकांचं वातावरण आहे। सगळं सरकार, मग मुख्यमंत्री असतील, त्यांचे दोन सहकारी असतील, मी उपमुख्यमंत्री म्हणत नाही कारण ते संविधानिक पद नाहीये, दोन सहकारी असतील आणि सगळं मंत्रिमंडळ हे प्रचारासाठी फिरतंय। गावागावात किंवा जिथे जिथे निवडणूक आहे तिथे जाऊन मतं मागतंय आणि या प्रचाराच्या दरम्यान कधीही नव्हता तेवढ्या या निवडणुकांमध्ये, या खरं स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघताना दिसतोय। आज सुद्धा सामनाचा अग्रलेख आपण वाचला असाल, त्याच्यात देखील याचा उल्लेख केलेला आहे। पैशाचं वाटप किंवा पैशाचा पाऊस किंवा अतिवृष्टी ही भयानक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि एक प्रकारचा सत्तेचा माज, सत्तेचा दर्प या सर्व राज्यकर्त्यांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या वागणुकीतून महाराष्ट्र पाहतो आहे। ज्याप्रमाणे मी एक 8-10 दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसलो होतो, त्यांची सुखदुःख, सुख कसली म्हणा, दुःखच त्यांच्या वेदना, व्यथा समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना मी धीर दिला। त्याप्रमाणे एकही मंत्री शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसत नाहीये, नागरिकांशी बोलत नाहीये, फक्त जिथे जात आहेत तिथे पैशाच्या थैल्या उघडल्या जात आहेत आणि मतं मागितली जात आहेत। हे चित्र फार भयानक आहे।